जय शिवराय. मी त्र्यंबक आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर चला सुरू करूयात आजचा नवीन व्लॉग. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे माझी सकाळची सुरुवात कशी असते. सकाळी उठायचं, ब्रश वगैरे करायचं, झाडून काढायचं आणि आपली योगाची प्रॅक्टिस करायला सुरुवात करायची. कारण की आपल्याला राहायचं आहे फिट आणि एकदम ताकदवर राहायचं आहे, फ्लेक्झिबल राहायचं आहे, जेणेकरून आपल्याला पुढे जाऊन म्हातारपणात त्रास होऊ नये. आता मी म्हातारपणाच्या गोष्टी आता कशाला करतो आहे मला पण नाही कळत. मी आता तरुण पण नाही मी अजून. तशी माझी 10वी झाली आणि म्हातारपणाच्या गोष्टी बोलतो अक्षरशः. म्हणजे विचार करा. आता मी कॅलेंडरवरती लिहायला गेलेलो की मी कधीपासून कन्सिस्टन्सीली रोज प्रॅक्टिस करतो. मी ते लिहायला गेलेलो, तेच माझं पटकन लिहिलं आणि आलो मॅटवरती. मॅट जरा साफ केली पायानेच, माफ त्यासाठी. तर मस्तपैकी वॉर्मअप स्टार्ट केला. मी तुम्हालाच फक्त वॉर्मअप दाखवेन. तुम्ही रोज वॉर्मअप मी बघतो तसं वॉर्मअप करत जावं. तुम्ही लोक फिट राहाल, फ्लेक्झिबल राहाल. आणि तसं पण योगाचे फायदे खूप सारे आहेत. म्हणजे त्याने आपलं माइंड शार्प राहतं, आपण काम राहतो, आता काम म्हणजे शांत राहतो आपण, आपली कॉन्सन्ट्रेशन पॉवर इन्क्रीज होते, आपली ॲग्रेशन पॉवर डिक्रीज होते, फ्लेक्झिबल राहतो, कंबरदुखी वगैरे त्रास राहत नाही. त्यामुळे योगा करत जावा, चांगला असतो सेहतसाठी. मग काय मस्तपैकी प्रॅक्टिस वगैरे झाली. मग आई बोलली चल पटकन चादर धुवायला काढ, बेडशीट वगैरे काढ, उशांचे कवर काढ. मग मी हरामात चादर खेचली, लपेटली माझ्या मानेला एकदम अशी डॉनसारखी आणि झोपून घेतलं गप्पा. नाही मस्ती करतोय. पटापट चादर काढली, उशांचे कवर काढले आणि धुवायला टाकले. मग आंघोळ करून झालं. मी मस्तपैकी रेडी, आरशात गेलो, मस्तपैकी केस वगैरे विंचरली. पण माझी केस ओली होती मग मी पप्पांचा टॉवेल घेतला, कारण की त्यांचा टॉवेल सुकलेला ना, माझा ओला होता. त्यांचा टॉवेल घेतला, डोका बिका पुसला मस्तपैकी आणि केस विंचरली. तशी तर मी पावडर कधीच लावत नाही, मला पावडर लावायला आवडत नाही. मेन म्हणजे तर त्यांना चेहरा एकदम असा गोरा गोरा होऊन जातो ना, त्यापेक्षा ते न लावलेलं परवडतं.
मग मस्तपैकी कंगवा घेतला आणि कंगव्याने केस विंचरली. माझी केस आहे ना अडकून तुटत होती अक्षरशः त्याच्यामध्ये. मग बघा मी मस्तपैकी जसं मी लहानपणी करायचो ना चंपू, लहान मुलं करतात ना चंपू, तसा मी चंपू केला आपल्या केसांचाच बघायला. किती मोठी आहेत, मस्त मोठी आहेत माझी केस. मला पहिल्यांदा कळालं अक्षरशः. बस चंपू केला. आधीच्या आठवणी आठवल्या की लहानपणी कसं चंपू करायची आई आणि शाळेत पाठवायची. मग परत नीट केली केस, रेडी झालो आणि बसलो घरात. त्र्यंबक चॉकलेट दे मला. पप्पा सकाळी 2 गेलेले ते 2 कॉफी खावा ते त्यांनी तुला दिलेत, मला नाही दिले. मला दिलेले. ईट 5 स्टार डू नथिंग. मी पेपरच्या काळात पण हेच करून गेलेलो. पेपराच्या गाळ्यात काळात पेपर चालू असताना काय केलं? 5 स्टार खाल्लेली, माउंटेन डोग पिलेली. माउंटेन डोग डरक्या घ्यायची ते. ईट 5 स्टार डू नथिंग हे करून गेलेलो मी. तुम्ही पण करा, गरजेचं आहे सगळं. दे ना रे. फायदे चल तुझ्याकडे असे 1000 5 स्टार आणून मी. चल बघा लागले भेट. कधी आणाल सांगा. आज 10 तारीख. कधी आणाल? पुढच्या 30 तारखेपर्यंत. हां, माझ्या पगाराला. पुढच्या 1 तारखेला मला घरात 1000 5 स्टार पाहिजेत. तुझ्यासाठी थोडी आणणार आहे मी, माझ्यासाठी आणणार. बघायला पाहिजे ना बघ ना, खरंच 1000 5 स्टार आणलेत का? चल काय कुठं जायचं सांगा. तो सध्या तर आम्ही आणि मम्मीने मिळून आहे ना, म्हणजे पप्पा उन्हाळा वर आला ना, म्हणून आम्ही सगळ्या चालू धुवायला काढलेत. तर काल पण आम्ही एक रग धुतला आमचा, जो थंडीत कामाला येतो. तर हा एक रग आहे, हा पप्पांचा आहे. आमचा धुतला आहे हा रग. तो माझा जेव्हा एकदा वाळतोय ना तो रग, तो माझा रग आहे. तो माझा रग आहे, तो धुतला तिथं. मला जेवढा त्रास झाला ना तेवढा हा रग धुवायला त्रास झाला आहे. कमीत कमी ह्यातलं पाणी ना 4 वेळा बदललं आहे, 4 वेळा. आणि खूप गडूळ पाणी निघतं आहे त्यात. तुम्ही बघा डिफरन्स बघायचं, सगळं पांढरं पांढरं आहे आणि इथे काळं काळं आहे. त्याचं पाणी भरून त्याला मस्तपैकी पाया तुडवतो, स्वच्छ करतो. उन्हाळा आहे ना, पटकन सुकता येते. बाहेर वाढवलं गेलं तर सुकता येते एका दिवसात. तेच उन्हाळ्याचा फायदा घ्यायला पाहिजे. 45 40 डिग्री तापमान आहे, वापरता केला पाहिजे. तर मग क्लासवरनं मी 5 वाजता सगळं प्रॅक्टिस वगैरे करून मी 6 वाजता निघालो. रस्त्यात होतो मस्त की चालत चालत निघालो, 1-2 करत. मित्रांनो 1 मिनिट थांबा, पंखाच करू द्या अजून थोडासा. राहू द्या. तर आलं मी परत एकदा बकबक करायला. मी तर बघ्या स्वागत करतो माझ्या बकबकमध्ये. तर काय व्हायचं तुम्हाला. हां, माझी एडिटिंग एकदम स्मूथ चालली आहे, प्रॅक्टिस चांगली होती आहे. सध्या मी शिकलो आहे व्हिडिओ ॲड करायला, त्यांना कट करायला, म्युझिक लावायला, त्यांच्यामध्ये इफेक्ट टाकायला. अजून काय बरं, हां योगाची प्रॅक्टिस चालू झाली आहे. काय सांगू, अंग दुखतं आहे. नंतर क्लासला गेलो त्यानंतर दुखायला लागलं. घरी करायचं तेव्हा दुखत नव्हतं. क्लासमध्ये थोडीशी जास्त प्रॅक्टिस होते आणि चांगली प्रॅक्टिस होते ना. मी परत क्लास जॉईन केला आहे. तुम्हाला सांगितलं असं की मी नाही, तुम्हाला नाही सांगितलं. कालपासून मी जॉईन केला. काय तर सांगू तुम्हाला, रात्रीचे 10 वाजलेत. इकडे मागे किती वाजलेत, हां 10 वाजत आले, 4 मिनटं बाकी आहेत. आता मी लागणार आहे कामाला. आता आमची ओळखीची जागा आहे, तिथे मी जाणार आहे भाजी मार्केटमध्ये कामाला.
तिथं मला काहीतरी पगार भेटणार आहे. आता हे बघा तुम्ही बोलाल हे काय कोणता तो कायदा बालमजूर कायदा कोणता तरी तो कायदा आहे ना, त्या कायद्या अंतर्गत नाही जाते कारण की आमच्या ओळखीचे ते आमच्या नातेवाईकांमधलेच येतील. त्यांच्याकडे जाणारे बी असंच टाईमपास टिंगट आहे, काय काम धंदे नाही मला म्हणून घरी बसत मी नुसतं पबजी खेळतो. काय फायदा पण नाही पबजी घेऊन माहिती आहे. म्हणजे फायदा नाही आहे, रँक पुश होते, केडी वाढते, पण माझ्याकडं टाईम लिमिट आहे. जेव्हा आय डी क्रिएट केलेली ना तेव्हा त्यावरती टाईम लिमिट लागलेलं आहे, एज रेस्ट्रिक्शन त्यावरती ऑन केलेलं. त्याच्यामुळं मला 3 तासापेक्षा जास्त खेळता येत नाही. हा माझा मेन इश्यू आहे. त्याच्यामुळं मला माझे मित्र आल्याशिवाय खेळता येत नाही. आणि मी ऑन गेलो की मग मी सोलो लावतो, नुसा लावतो किंवा लिविक लावतो. इरँगा खेळत बसलो तर माझे 3 तास संपले तिथं 2 मॅचमध्येच. लिविक किंवा नुसा खेळतो, मन झालं तर TDM वगैरे खेळतो. मला वाटलं पप्पा येऊन गेले 2 वेळा. सोडा तेच बघ झाले बस. आता जायचं आहे बाहेर. मी निघालो अंड्यांचा ट्रे आणायला, म्हणजे मला खायला होतं ना रोज. संपलेली अंडी, मग आता अंड्याचा ट्रे आणायचा आणि खायचा. दिवसभर अंडीच खायच्या.